के वाघ कला विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी यांच्या संगणक विज्ञान विभागातर्फे आयोजित एक्सपर्ट लेक्चर सिरीजच्या पहिल्या लेक्चरसाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर श्री सचिन नागरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.के. दातीर सर, विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक बी चौधरी सर व माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं या लेक्चरसाठी त्या ठिकाणी स्वागत करतो आणि हे जे काही लेक्चर आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो। त्यानंतर मी आपले जे काही विभाग प्रमुख आहे चौधरी सर ते सुरुवातीला 2 शब्द बोलतील, त्यानंतर आपल्याला महाविद्यालयाचे प्राचार्य मार्गदर्शन करतील व नंतर आपण जे काही एक्सपर्ट लेक्चर आहे त्याच्याकडे वळणार आहोत। तत्पूर्वी प्राध्यापक चौधरी सर। Okay. Am I audible, sir? Yes. Okay. Honorable Principal of our college, Dr. R.K. Datir sir. Then today's eminent and dynamic persons that we have invited, Mr. Sachin Nagre. Then the coordinator of the expert lecture series, Professor R.B. Pote. First of all, I welcome you all. Currently, all the colleges have started in Maharashtra, so it was possible to take the lectures offline also. But since the today's resource person is from Pune, so he could not come in college and guide you. So we have decided such an expert lecture should be conducted online. So I appeal to all the students that today's session on web technology, so all the students please listen carefully and understand, because after you graduated or post graduation you will be working in the software industry. So what software industry needs today, what technology do they use the most, what technology do you need to learn to get a job. So this guidance will be provided in today's expert lecture. So all the students who join should take the active participation. So once again, so without taking any more delay, I respect our principal sir, then resource persons and all the student participants. Thank you very much. Mr. Pote sir. धन्यवाद सर। यानंतर प्राचार्य आपल्याला मार्गदर्शन करतील। तत्पूर्वी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दातीर सर यांना विनंती करतो की त्यांनी व्हर्च्युअल बुके देऊन त्या ठिकाणी नागरे सरांचं स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर ते मार्गदर्शन करतील। दातीर सर। ओके, थँक्यू सर। यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दातीर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। नमस्कार। आज कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक महाविद्यालय चांदोरी आणि या महाविद्यालयाचा कार्यक्षम असा संगणक विभाग यांच्या वतीनं BSc कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअरच्या संदर्भात जे काही ऑनलाईन व्याख्यान तज्ञ मार्गदर्शकाचं आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी जे मार्गदर्शक आहेत आदरणीय सचिन नागरे सर
महाविद्यालयाच्या वतीनं मी प्रथमतः आजच्या या प्रमुख अतिथींचं आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे हे नागरे सर यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानाच्या निमित्तानं मला असं सांगावं वाटतं की या संस्थेचे जे संस्थापक आहेत कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्याकडे खूप मोठी दूरदृष्टी होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणात सहभाग घ्यावा. ग्रामीण भागामध्ये कमी विद्यार्थी संख्या असताना देखील किंवा दरवर्षी जवळपास 1 कोटीच्या आसपास तोटा सहन करून देखील संस्थेच्या माध्यमातून निफाड तालुक्यामध्ये 3 विनाअनुदानित महाविद्यालय चालवली जातात. फक्त महाविद्यालय चालवली जात नाही तर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडून येईल यासाठी तज्ञ प्राध्यापक वर्ग उपलब्ध करून देणे, उच्च सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर प्रत्येक विषयाचं आपल्या अभ्यासक्रमाशिवाय जास्त नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं या हेतूनं वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचं ज्ञान उपलब्ध करून देण्याचं काम ही संस्था करण्यामध्ये आघाडीवर असते. संस्थेचा हा एक प्रमुख अजेंडा आहे की जास्तीत जास्त एक्सपर्ट्सची व्याख्यानं ही महाविद्यालयामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी एक पॉलिसी निश्चित केलेली आहे आणि दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो की तुम्ही किती व्याख्यानं तज्ञ मार्गदर्शकांची आयोजित केली आणि जर ती कमी झाली असतील तर निश्चितच त्याची संख्या वाढवा असा आदेश देखील दिला जातो. सांगण्याचं तात्पर्य की विद्यार्थी केंद्रबिंदू मानून या के वाघ शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण हे दिलं जातं आणि मग त्याच्यासाठी ज्या ज्या बाबींचा अवलंब करणं आवश्यक आहे तो केला जातो. आतापर्यंत आमच्या महाविद्यालयानं वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आणि त्यांचे अनुभव, त्यांचं ज्ञान महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आज BSc कॉम्प्युटर सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या फील्ड मधलं अद्ययावत नॉलेज मिळावं म्हणून या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते असंही नाही तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा आमचा हा जो प्राध्यापक वर्ग आहे त्यांचंही नॉलेज हे त्यातनं अपडेट होत असतं. एक्सपर्ट व्याख्यानं आयोजित करण्यामागचा हाच हेतू आहे की सर्वांचंच ज्ञान अद्ययावत व्हावं. वर्तमान परिस्थितीमध्ये इंडस्ट्रीत काय चालू आहे, इंडस्ट्रीला नेमक्या कोणत्या मनुष्यबळाची गरज आहे आणि हेच मनुष्यबळ कसं तयार केलं जाईल महाविद्यालयांमधून, हाच प्रामाणिक हेतू अशा व्याख्यानमाला आयोजित करण्यापाठीमागचा आहे. पुनश्च एकदा मी संगणक विभागाचे विभाग प्रमुख चौधरी सर, त्यांचे सहकारी पोटे सर, इतर सर्व प्राध्यापक, उपप्राचार्य प्रवीण आयर सर, या व्याख्यानामध्ये ऑनलाईन सहभागी झालेले सर्व BSc कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो आणि आदरणीय सचिन नागरे सरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा हा जेवढा जास्तीत जास्त देता येईल तेवढा द्यावा अशी आपल्याला विनंती. ओके, पोटे सर, गो अहेड. थँक्यू सर. यानंतर मी आजचे जे काही मार्गदर्शक आहे नागरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नागरे सर. आवाज येतोय पोटे सर? हो सर, हो सर. लेक्चर स्टार्ट करण्याआधी मी स्वतःला इंट्रोड्यूस करून देतो.
Actually, currently I am working in IT industry. लाईट तुमचा प्रकाश कमी आहे. Actually, camera खराब आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. ओके Okay, myself Sachin Nakre. Okay, initially I have worked in KK Senior College Chandori as a lecturer. Means near about 8 years I have worked in our college, means KK Senior College Chandori, as a lecturer for BCS and MCS. Okay, after that I will join the IT industry, and initially I have worked in Mahindra and Mahindra, means Tech Mahindra company. In this organization I have worked on DMS, means dealer management system. Okay, means like there are multiple projects in Mahindra, means tractor dealers, diesel generators, that type of projects I have handled. After that, I have joined the currently in Virtusa Consultancy Private Limited. It's a MNC company, near about 30,000 staff is here. And currently I have worked on banking client. Okay, means my client is HSBC. Okay, I have worked for HSBC Bank. Okay. Now, in this lecture, we have learned about the web app with JS, also which technology we require for the industry. Okay, जनरली आपण काय करतो की BSc आणि MSc झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर गायडन्स नसतो. ओके, आणि फर्स्ट थिंग जे काही आपण BSc मध्ये आणि MSc मध्ये शिकतो तेच आपल्याला इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करावं लागतं. But teaching field and learning field is different and development part is different. Okay. आज आपला जो टॉपिक आहे वेब ऍप्लिकेशन विथ JS. आता सर्वांना वेब ऍप्लिकेशन म्हटलं की फक्त PHP आठवतं, म्हणजे PHP इज ओनली डेव्हलप फॉर द वेब ऍप्लिकेशन. ओके, and it's fact. Okay, in PHP we have developed the web applications mostly, because in PHP we do not implement the standalone application. Suppose we want to develop some billing software, management software, that's not possible in the web application by using the PHP. Okay, in PHP we have developed the only web applications. Okay, means like website, something as online banking software, that type of software we have implemented web application with JS. Okay, JS is the part of JavaScript. जॉईन राहा का प्रत्येकाने आणि ऐका. JS means JavaScript. Okay, आता आपण एका तासाच्या लेक्चर मध्ये पूर्ण वेब ऍप्लिकेशन किंवा PHP किंवा JavaScript शिकू शकत नाही, बरोबर. बट इट्स इम्पॉर्टंट टू नो व्हाय दिस रिक्वायर्ड इन द इंडस्ट्री. ओके, आपण PHP आपल्या TY मध्ये आपण पूर्ण PHP शिकतो. जर तुम्ही इम्प्लिमेंटेशनला जर इंडस्ट्रीमध्ये आला आहात तर तुम्हाला तेच बेसिक नॉलेज तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यूज होतं. आता फर्स्ट थिंग, याच्यामध्ये असं काही नाही की सर्व वेब ऍप्लिकेशन्स हे PHP मध्ये डेव्हलप होतं. आता जर तुम्ही बघितलं गेलं तर आपण .NET मध्येही वेब ऍप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो, जावा मध्येही वेब ऍप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. ओके, टुडे वी लर्न द वेब ऍप्लिकेशन्स विथ JavaScript and Java framework. Okay, now we are going to Java part. Okay, ज्या वेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री कराल, ओके, त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे की आपल्या बेसिक कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे. जर आपलं बेसिक परफेक्ट नसेल तर आपल्याला मे बी इंडस्ट्रीमध्ये एंट्री पण मिळणार नाही. आपण ज्या गोष्टी लर्न करतोय त्या गोष्टी आपण इन डिटेल त्याचा स्टडी केला पाहिजे, आणि जो स्टडी आपला फक्त ग्रॅज्युएशन लेवललाच होऊ शकतो. अदरवाईज तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, नंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये यायचं म्हटलं की परत आपल्याला C पासून बेसिक कन्सेप्ट चालू करावे लागतात. ओके, इन बिटवीन सपोज लेक्चर मध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील स्टुडंटला तर तुम्ही विचारू शकतात, काहीच अडचण नाही, किंवा चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारला तरी चालेल. आय विल गिव्ह अँसर फॉर दॅट. ओके, आता आपण वेब ऍप्लिकेशन्स बघताना इथे बाय युजिंग जावा. ओके, आता जावा आपण कोर जावा, आता आय थिंक TY चे स्टुडंट्स काही जॉईन आहेत, काही MSc चे स्टुडंट जॉईन आहेत.
आता आपला तुमचा टीवायच्या स्टुडंटचा तर जावा आय थिंक मे बी फर्स्ट सेमिस्टर आता कम्प्लीट होईल, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर पर्यंत ऍटलिस्ट कलेक्शन पर्यंत तुमचं सर्व कम्प्लीट असेल. फॉर MSc स्टुडंट यू हॅव ऑलरेडी लर्न द जावा, ऍडव्हान्स जावा, JSP अँड सर्वलेट. Other than JSP and servlet, in market there are multiple frameworks. Okay, आपण जे जावा शिकतो आहे त्याला सध्या करंटली मार्केटमध्ये व्हॅल्युएशन नाहीये, पण आपल्याला जे काही ऍडव्हान्स फ्रेमवर्क शिकायचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोर जावा आणि ऍडव्हान्स जावा कंपल्सरी आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला मोस्टली तुमचा इंटरव्ह्यू हा मल्टी थ्रेडिंग कलेक्शन मीन्स 50% इंटरव्ह्यू हा तुमचा कलेक्शन वरतीच घेतला जातो. व्हॉट इज मीन बाय कलेक्शन, त्याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे, कोणकोणते क्लासेस, कोणकोणते इंटरफेसेस आहेत, यावरती आपला इंटरव्ह्यू घेतला जातो. तुमचा 50% इंटरव्ह्यू हा फक्त कोर जावा आणि 50% इंटरव्ह्यू हा तुमचा फ्रेमवर्क वरती घेतला जातो. आता जावामध्ये वेब ऍप्लिकेशन जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर तुम्ही JSP तुमच्या सिलेबसमध्ये आहे. जे MSc ज्यांचं जावा लर्न झाला आहे ते वेब ऍप्लिकेशन by using JSP and JavaScript we can implement the web applications in Java. Okay, but there are some limitations in JSP. Okay, means we need to merge our Java code in HTML. Okay, when we merging the HTML and Java code, okay, that's called JSP. Okay, and in servlet, suppose you want to add some HTML part in servlet, then we need to lots of code in servlet. Okay, and to overcome the servlet drawbacks, new framework is coming, means like a JSP, and JSP is also old technology. Now there are multiple frameworks in market like as a Struts, Spring framework, Spring MVC, Spring security, Spring Boot. म्हणजे असे बरेच फ्रेमवर्क मार्केटमध्ये आले आहेत. ओके, मीन्स आपल्याला काय करायचं आहे की आपलं कोर जावा हा आपल्याला खूप गरजेचा आहे, जे आज आपण लर्न करतोय ते आपल्याला त्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे. बट तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला आपल्या कोर जावा बरोबर एक फ्रेमवर्क कोणतंही असू द्या, तुम्ही असं नाही की कोणतं फ्रेमवर्क करायचं, काय करायचं, कोणतंही असू द्या. मीन्स लाईक सपोज तुम्ही स्प्रिंग MVC केलं, स्प्रिंग केलं, किंवा मग स्प्रिंग बूट केलं, स्ट्रट्स केलं, कोणतंही एक फ्रेमवर्क आपल्याला शिकायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये मी काय करतोय तुम्हाला आज मी हे सांगणार आहे की इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जर एंट्री करायची असेल तर मेन बेसिक कन्सेप्ट आपल्या कोणकोणत्या क्लिअर पाहिजे. आणि सेकंड थिंग, जे आपलं कोर जावा आहे त्याच्यामध्ये आणि जे फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आपण आज बघणार आहोत. ओके, जर तुम्हाला काही रिलेटेड टू जावा बेसिक काही क्वेश्चन्स असतील, काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते विचारू शकतात. ओके, आणि ते का गरजेचं आहे ते पण विचारू शकतात. ओके, पोटे सर. हॅलो, कॅन यू हिअर मी? हा, येतोय सर, आवाज येतोय. स्क्रीन शेअरिंग थांबवायचं पोटे सर. पोटे सर, हॅलो. हॅलो सर, तुमची स्क्रीन स्टॉप करा तुमची. हा, माझी स्टॉप करतो. ओके, माझी स्क्रीन दिसते आता? हो हो हो, होते शेअर. हो, सगळ्या स्टुडंटला एक रिक्वेस्ट आहे की बी फ्रँक. ओके, मी पण ऍक्च्युली आधी लेक्चरर म्हणूनच कॉलेजमध्ये काम केलेलं आहे आणि सगळा स्टाफ जो असेल तो सगळा माझा परिचयाचा आहे. पोटे सर हे सुद्धा माझे स्टुडंट आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे कोणताही क्वेश्चन असेल तर बी फ्रँक मला विचारा. कारण काय आहे की मी लेक्चर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मला येऊन 5 ते 6 वर्ष आज झाले IT इंडस्ट्रीमध्ये. मी त्याच्या आधी लेक्चरर मध्येच काम केलेलं आहे. ओके, जे प्रॉब्लेम मी फेस केले आहे ते प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सांगेल आणि ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे
त्या पण मी तुम्हाला सांगतो. ओके, आज सगळ्यात एक बेनिफिट सांगतो. जे बीएससी पास आउट झाले आहेत, म्हणजे जे एमएससी अपियर स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी मार्केटमध्ये खूप साऱ्या आज मार्केट खूप हाय आहे. म्हणजे ऍटलिस्ट फ्रेशर जरी स्टुडंट असला त्याला कमीत कमी 5 ते 6 लाखाचं पॅकेज मिळून जातं. आजची सिच्युएशन अशी आहे. असं काही नाही झालेलं की कोरोनामुळे मार्केट डाऊन आहे. आयटीचं मार्केट इतकं ग्रूम मध्ये आहे की फ्रेशरला सुद्धा चांगलं पॅकेज मिळतं, म्हणजे 5 लाखाचं तर मिनिमम पॅकेज मिळतं. ओके, आता माझं एक सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांना स्ट्रिंग क्लास माहिती असेल. ओके, ऑल स्टुडंट्स. ओके, स्ट्रिंग क्लास. हॅलो. हो सर. ओके, कुणी मला सांगू शकेल का व्हाय वी कॅन यूज द स्ट्रिंग क्लास or string data type? First thing, string is a class or is a data type in Java? Any students? Data type. Okay, anyone? Any other? Any other student? सगळ्यांनी बोलायचं आहे, त्याशिवाय आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नाही होणार. बाकीचे स्टुडंट फक्त जॉईन झाले आणि म्यूट करून ठेवला असं नाही ना, म्हणजे जागेवर आहेत असं समजतोय मी. See here, we'll learn about the string class. Actually, in Java, string is not a data type. Okay, but we can use string class as a data type. Okay, means आपण काय करतो, स्ट्रिंग सपोज आपल्याला एखादा व्हेरिएबल किंवा एखादा नेम जर आपल्याला डिक्लेअर करायचा असेल तर आपण काय करतोय की स्ट्रिंग क्लास यूज करतो. ओके, स्ट्रिंग सपोज वी डिक्लेअर द स्ट्रिंग नेम अँड सपोज we have defining the one value for that string. Okay, means मी काय केलंय की एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलाय, बट इन जावा स्ट्रिंग इज अ क्लास. ओके, हे लक्षात ठेवा. बट आपण स्ट्रिंग क्लास ऍज अ डेटा टाइप म्हणून जावा मध्ये यूज करतो. आणि मी ते काय डिफाइन केलंय, स्ट्रिंग नेम इक्वल टू नल. ओके, सपोज आय हॅव डिफाइंड द अनदर व्हेरिएबल स्ट्रिंग name 2. And the value of the string, first string means name 1 is ABC. ओके, नेम 1 आणि नेम 2 मी काय केलं आहे की दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहेत. ओके, नेम 1 आणि नेम 2. ओके, जावा मध्ये ऑब्जेक्ट्स आपण कसं क्रिएट करतो सगळ्यांना माहिती आहे की बाय युजिंग न्यू कीवर्ड. ओके, जावा मध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट करताना न्यू कीवर्डने यूज आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो जावा मध्ये. आता स्ट्रिंग क्लास व्हाय इट इज इम्पॉर्टंट इन जावा. ओके, माय क्वेश्चन इज दॅट how many objects are created in this class? Is this scenario means हे दोन जे व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला आहे याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट्स क्रिएट होतील स्ट्रिंगचे? एनी स्टुडंट? ओके, 2. अजून एनी आयडिया अबाउट दॅट? मी परत सगळ्या स्टुडंटला रिक्वेस्ट करतो की प्लीज बोला. ओके, म्हणजे जेणेकरून आपला कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मला जे सांगायचं आहे वेब ऍप्लिकेशन जे आपण जावा मध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्यावरती आपल्याला लवकर शिफ्ट होता येईल. ओके, अजून कुणाला काय वाटतं की किती ऑब्जेक्ट क्रिएट होऊ शकतील याचे? पोटे सर, पोटे सर. हॅलो सर. हा, स्टुडंटला बोलायला सांगा थोडं. बरं, त्यांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे. बघा, मी लेक्चर देण्यासाठी म्हणजे मी पीपीटी क्रिएट करून तुम्हाला लेक्चर देऊ शकलो असतो,
पण मला तसं करायचं नाहीये. ओके, आपल्या कन्सेप्ट महत्वाचे आहे आणि इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एंट्री करताना काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे बोलत जा. काही MSc चे स्टुडंट असतील प्लीज सांगा. म्हणजे माझा क्वेश्चन असा आहे की ह्या सिनेरिओ मध्ये आपले किती ऑब्जेक्ट क्रिएट होतील? 2 objects. ओके, सी हियर 2 आन्सर्स मला मिळाले. हियर स्ट्रिंग मीन्स स्ट्रिंग ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो त्याचे 2 ऑब्जेक्ट क्रिएट होतील असं 2 स्टुडंटचं मत आहे. बट इन जावा string is a immutable class. Okay, do you know about the immutable class? I think कुणाला माहिती नसेल, पण मी सांगतो. तुम्ही ही कन्सेप्ट शिकली असाल. स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग क्लासमध्ये स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर हे 2 क्लासेस आहेत जावामध्ये. ओके, स्ट्रिंग क्लासची लेंथ ही फिक्स्ड असते आणि स्ट्रिंग बफरची लेंथ ही व्हॅरिएबल असते. मी स्ट्रिंग मध्ये आपण काय करू शकत नाही की एखादा कॅरेक्टर एक्स्ट्रा ऍड करू शकत नाही. ओके, सपोज वी वांट टू डिक्लेअर अ व्हॅरिएबल स्ट्रिंग, देन वी नीड टू डिक्लेअर ऍज अ स्ट्रिंग बफर क्लास. ओके, हे लक्षात ठेवायचं की जावामध्ये स्ट्रिंग हा इम्युटेबल आहे. इम्युटेबल म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. चेंज म्हणजे की काय, सपोज तुम्ही याला एखादा कॅरेक्टर याच्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्ही टाकता येणार नाही. कारण का की स्ट्रिंग हॅव्हिंग द फिक्स लेंथ, त्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर टाकू शकत नाही जास्त. ओके, आणि एक कन्सेप्ट जावामध्ये अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही 2 स्ट्रिंगचं मीन्स हे ऑब्जेक्ट आपण जे क्रिएट केलेले आहेत हे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत? लिटरल ऑब्जेक्ट्स. व्हॉट इज मीन बाय लिटरल? जर आपण लिटरल म्हणजे काय की आपण डबल कोट मध्ये एखादी व्हॅल्यू असाइन करतो त्याला काय म्हणतो आपण? लिटरल्स म्हणतो. ओके, तर तुम्हाला काय करायचं की इथे ज्यावेळेस आपण स्ट्रिंगचे 2 ऑब्जेक्ट क्रिएट करतो पण त्याचे व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत तुमच्या? ABC. दोन्हींच्या व्हॅल्यू काय आहेत? ABC आहेत. आणि त्याचे ऑब्जेक्ट जरी वेगळे असले तरी जावा काय करतं की याचा एकच ऑब्जेक्ट क्रिएट करतं. त्याचं कारण मी सांगतो की स्ट्रिंग इज इम्युटेबल क्लास. व्हेन वी क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रिंग क्लास इट स्टोर्स इन द स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. ओके, ज्यावेळेस आपण जावामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करतो बाय युजिंग द न्यू कीवर्ड, 2 टाईपच्या मेमरी असतात. एक हीप मेमरी असते आणि एक स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. ओके, मीन्स त्याला आपण मेटास्पेस असं म्हणतो. ओके, तर जेव्हा आपण स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तो काय करतो? स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये स्टोअर करतो. आणि ज्यावेळेस न्यूचा बाय युजिंग न्यू मीन्स सपोज मी जर स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट तुम्ही इथे स्ट्रिंग सपोज नेम 3 इक्वल टू न्यू स्ट्रिंग किंवा इथे न्यू स्ट्रिंग आणि मी इथे जर ABC डिक्लेअर केलं तर आता हे 3 स्टेटमेंट झाले. फर्स्ट 2 स्टेटमेंट आहे त्याचा एकच ऑब्जेक्ट आणि जर थर्ड स्टेटमेंट आहे त्याचा एक ऑब्जेक्ट, असे 2च ऑब्जेक्ट क्रिएट होतात. कारण का की जावामध्ये ज्यावेळेस आपण बाय युजिंग लिटरल ऑब्जेक्ट क्रिएट करतो स्ट्रिंगचा तो मेटास्पेस मध्ये स्टोअर होतो, म्हणजे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये स्टोअर होतो. आणि आता ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग नेम1 ज्यावेळेस प्रिंट कराल त्यावेळेस ABC प्रिंट होईल. पण ज्यावेळेस नेम2 प्रिंट कराल, नेम2 प्रिंट करताना काय करतो तो आधी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये चेक करतो की त्या टाईपची स्ट्रिंग ऑलरेडी अवेलेबल आहे का. ओके, मग तो काय करेल ज्यावेळेस त्याला नेम1 आपण ऑलरेडी डिफाईन केलेला आहे मग तो काय करतो फक्त नेम2 काय करतो नेम1 ला रेफर करतो. तो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. इट रेफर्स द नेम1 ऑब्जेक्ट. म्हणून याचं काय होतं इथे एकच ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि ज्यावेळेस आपण न्यूने ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू हीप मेमरी मध्ये स्टोअर होते. म्हणून काय होतं बाय युजिंग न्यू कीवर्ड जर आपण केलं आणि बाय युजिंग लिटरल केलं, जर 2 ऑब्जेक्ट आपण लिटरलने डिफाईन केले विथ सेम व्हॅल्यू फक्त एकच ऑब्जेक्ट क्रिएट होईल. आणि बाय युजिंग न्यू कीवर्डने केलं तर काय होतं तिथे डिफरंट ऑब्जेक्ट क्रिएट होतात. ओके, तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्याल त्यावेळेस तुम्हाला 100% 99% सगळे इंटरव्ह्यूअर फर्स्ट राऊंड मध्येच तुम्हाला हा क्वेश्चन विचारतात, व्हाय स्ट्रिंग इज इम्युटेबल इन जावा. ओके, ठीक आहे. आता आपण काय करू, काही बेसिक कन्सेप्ट जे आपण जावा शिकलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. जावाचं कुणी सांगू शकेल जावाचं करंट व्हर्जन कोणतं चालू आहे? तुम्ही कोणतं जावा यूज करतात? काही आयडिया कुणाला?
anyone know about the version of the Java? ठीक आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही बघा की आपण जावा कोणतं इन्स्टॉल केलं आहे, कारण व्हर्जन वरती खूप सारे डिपेंड आहे. जनरली कॉलेजमध्ये आपल्याकडे जुने सेटअप असतात, आपल्याला काही माहिती नसतं, मीन्स काय फरक आहे. इंटरव्ह्यूवर विचारताना तुम्हाला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जावा मीन्स व्हर्जन वाईज डिफरन्स विचारतात. ओके, आपण जे जनरली जावा यूज करतो अबाउट JDK 7. ओके, पण त्या 7 मध्ये आता मार्केटमध्ये 7 ला कोणीही विचारत नाही. ओके, आपल्याला काय करायचं की जावा 8च्या पुढचं व्हर्जन आपल्याला यूज करायचं आहे. आता व्हर्जनचं आपण शक्यतो कोणी लक्ष देत नाही, कारण का की आपल्याला त्याचे फीचर्स माहित नसतात. ओके, तर मी तुम्हाला सांगतो की आज मार्केटमध्ये अबाउट JDK 1.8 हेच व्हर्जन वापरलं जातं. बऱ्याचदा तुम्हाला विचारतात की तुम्ही कोणत्या व्हर्जन वरती काम केलेलं आहे. डू यू हॅव आयडिया अबाउट द JDK 8 फीचर्स? ओके, जावा 8 चे काय काय फीचर्स आहे मी तुम्हाला सांगतो, आणि का जावा 8 वापरलं पाहिजे हे पण मी तुम्हाला त्याचा डिफरन्स पण सांगतो. ओके, हे बघा मी एक स्क्रीन ओपन केलेली आहे, त्याच्यामध्ये हे जावा 8 चे फीचर्स आहेत. लॅम्बडा एक्सप्रेशन. आता तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला काहीच माहित नाही. हे सगळे तुम्ही वापरलेले म्हणजे जे तुम्ही आज जावा आता बेसिक कोर जावा मध्ये यूज केलेला आहे, हे सगळे कोर जावाचे फीचर्स आहेत. ओके, जे तुम्ही कलेक्शन मध्ये यूज केलेत, लिस्ट क्रिएट केलेली आहे, लिस्ट प्रिंट पण केलेली आहे. ओके, इंटरफेस बघितलेला आहे. हे जे काही फीचर्स आहेत, ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत, पण त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन काय केलेलं आहे जावा 8 मध्ये आलेलं आहे. हा पण क्वेश्चन मोस्टली म्हणजे 99% तुम्हाला विचारलाच जातो. आणि तुम्हाला जावा मध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला जावा 8 हे आलंच पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता हे जे फीचर्स आहेत, आता हे काही मी एक्सप्लेन करत बसत नाही, पण हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे व्हाय जावा 8 इज रिक्वायर्ड. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट लॅम्बडा एक्सप्रेशन, मेथड रेफरन्स, फंक्शनल इंटरफेस, सगळ्यांना इंटरफेस माहिती आहे. ओके, पण जावा 8 मध्ये काय झालेलं आहे, फंक्शनल इंटरफेस इम्प्लिमेंट झालेला आहे. डिफॉल्ट मेथड काय आहे, स्टॅटिक मेथड्स, ऑप्शनल क्लास, कलेक्टर्स, फॉर ईच मेथड, ऑल दीज आर द जावा फीचर्स. ओके, जावा 8 फीचर्स, हे सर्व फीचर्स तुम्हाला जावा 7 मध्ये मिळणार नाही, म्हणजे जावा 8च्या आधीच्या व्हर्जन मध्ये ते मिळणार नाही. ओके, आणि जर तुम्हाला एखादा फ्रेमवर्क शिकायचा असेल तर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही स्प्रिंग MVC शिकणार असाल तर तुम्हाला जावा 8 किंवा स्प्रिंग हे जावा 7च्या आधीच्या व्हर्जनला सपोर्ट करत नाही. म्हणजे जर तुम्ही जावा 8 तुम्हाला कंपल्सरी हे जावा 8च लागतं. सपोज यू वॉन्ट टू लर्न द स्प्रिंग MVC अँड स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन. ओके, तर मी तुम्हाला एक नॉर्मल डिफरन्स सांगतो की जावा 8 का इम्पॉर्टंट आहे, कसे फीचर्स आहेत त्याचे. तर एक बेसिक एक्झाम्पल माझ्याकडे आहे. हे बघा, आपण सर्वांनी लिस्ट क्रिएट केलेली आहे, बरोबर. मी नवीन स्क्रीन मध्ये घेतो. लिस्ट क्रिएट करताना आपण जनरली काय करतो की कलेक्शन. ओके, लिस्ट म्हटलं की कलेक्शन आपल्याला आठवतं. आणि आता मी इथे एक क्लास घेतला, त्याच्यामध्ये काय केलंय, फक्त मेन मेथड डिक्लेअर केलेलं आहे. सपोज जर मला लिस्ट क्रिएट करायची असेल, ओके, तर लिस्ट मध्ये मी काय करतो, एक एलिमेंट पण ऍड करतो. बघा, मी फक्त काय केलंय की लिस्ट 3 क्रिएट केली, मीन्स इंटिजर लिस्ट आहे. ओके, या लिस्ट मध्ये मी काय केलं, काही एलिमेंट्स ऍड केले. आता हे बघा, मी इथे लिस्ट इंटिजर हे डिफाईन केलेलं, म्हणजे जी काही लिस्ट क्रिएट केलेली आहे ती मी काय केलेली, तुम्ही इंटिजर लिस्ट क्रिएट केलेली आहे. ओके, आपण जनरली आपल्याला सवय असते किंवा बुक्स मध्ये पण दिलेलं असतं की लिस्ट क्रिएट करताना सपोज ॲरे लिस्ट जर तुम्ही क्रिएट केली तर आपण काय करतो की फक्त ॲरे लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सपोज A इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट. या टाइप मध्ये आपण ॲरे लिस्ट डिक्लेअर करतो. पण असं डिक्लेअर करणं खूप चुकीचं आहे, कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल याच्यामध्ये जातात डेव्हलपमेंटमध्ये, त्यावेळेस तुम्हाला बरेच प्रॉब्लेम याचे कळतील की नल व्हॅल्यू मिळते, त्याचा परफॉर्मन्स लो होतो. ज्यावेळेस आपण लिस्ट डिफाईन करायची असेल त्यावेळेस कंपल्सरी आपण इंटरफेस यूज केला पाहिजे.
मी काय केलंय की लिस्ट इथे फक्त सिंपल लिस्ट डिक्लेअर केली, म्हणजे हा इंटरफेस आहे. ओके, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून काय केलं, न्यू ॲरे लिस्ट क्रिएट केली. ओके, म्हणजे माझ्या ह्या इंटरफेसला काय होईल, ही ॲरे लिस्ट असं येईल. आणि सपोज जर मला, आणि प्रत्येक लिस्ट मध्ये मी काय केलंय की इलेमेंट ऍड केलेले आहे त्या लिस्ट मध्ये, आणि जर मला लिस्ट प्रिंट करायची असेल तर मी काय करणार, फक्त इथे लिस्ट प्रिंट करणार, लिस्ट 3. पण याचं आउटपुट तुम्हाला माहिती आहे कसं मिळतं, आपण एक एक्झाम्पल रन करून बघू. हे बघा, लिस्टचं आउटपुट आपल्याला काय मिळालं, इथे ब्रॅकेट मध्ये मिळालं. जितके काही इलेमेंट्स मी काय केले इथे ऍड केले ते सगळे इथे प्रिंट झाले. जर मला हीच लिस्ट जर बाय युजिंग 1 बाय 1 इलेमेंट जर प्रिंट करायचं असेल तर आपण जनरल वेने काय करतो की फॉर लूप यूज करतो. ओके, फॉर लूप म्हणजे त्याचा आपण इथे कोड पण आहे इथे, मीन्स जनरल मेथड की आपण लिस्ट जर आपल्याला 1 बाय 1 इलेमेंट जर प्रिंट करायचा असेल तर आपण फॉर लूप इथे घेतो. पण त्याने काय होतं की तुमच्या कोडची लेंथ ही वाढत जाते. हे बघा, ठीक आहे. आपण जनरली काय करतो की फॉर लूप घेतो आणि ती लिस्ट मीन्स इटरेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि ती लिस्ट काय करतो आपण ट्रॅव्हर्स करतो. आता जर तुम्ही जावा मध्ये आलात तर तुम्हाला सांगितलं की ह्या लिस्ट मधले फक्त इव्हन नंबर्स आपल्याला काय करायचे, प्रिंट करायचे. तर आपण कोड मध्ये काय करणार की फक्त इथे इफ लूप घेणार आणि प्रत्येक इलेमेंट काय करणार, आधी इटरेटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, नंतर इफ घेणार, नंतर फक्त प्रत्येक एलिमेंटला काय करणार, मॉड चेक करणार. मॉड 2 असेल तर काय करणार आपण फक्त इव्हन नंबर्स त्याच्यामधून आपण प्रिंट करतो. म्हणजे काय होईल, तुमच्या कोडची लेंथ ही काय करते, वाढत जाते. आता जावा 8 मध्ये फीचर्स कोणता आलाय की तुमचा लॅम्बडा एक्सप्रेशन. लॅम्बडा एक्सप्रेशन काय करतो की तुमचा हा जो 10 ते 15 लाईनचा कोड आहे तो फक्त एका लाईन मध्येच क्रिएट होतो. ओके, जसं इथे ह्या प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे बघा की बाय युजिंग जावा 8 he prints the even numbers from a list.
मीन्स जावा 8 म्हणजे जावा 8चा मेन अजून एक फीचर आहे स्ट्रीम एपीआय. हा सगळा टोटली डिपेंड आहे तुमच्या कलेक्शन वरती. ओके, जर तुम्ही फक्त स्ट्रीमचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, तिथे मी काय केलेलं आहे बघा, लिस्ट फाइंड आउट केली इंटिजरची, लिस्ट इक्वल टू स्ट्रीम. स्ट्रीम काय आहे तुमचा की हा क्लास दिलाय जावा मध्ये, जावा 8 मध्ये आहे. जर हा प्रोग्राम तुम्ही जावा 7 मध्ये रन केला तर एक्झिक्यूट होणार नाही, कारण काय की हे फीचर आहे तुमचे जावा 8 चे. ओके, मग मी स्ट्रीम क्लास यूज केला. फिल्टर आणि मॅप ह्या दोन मेथड इम्प्लिमेंट झाल्या जावा 8 मध्ये. आणि हा जो एरो आहे याला आपण काय म्हणतो, बायझिंग मीन्स लॅम्बडा एक्सप्रेशन. ओके, ई गिव्ज, ई आता हा कुठेही डिक्लेअर केलेला नाहीये, पण जावा 8 काय करतो की जो काही इलेमेंट असेल लिस्ट मधला, सपोज 12 असेल 35 असेल, त्याला काय करतो ऑटोमॅटिकली ई कन्सिडर करतो. आणि फॉर गिव्ज मीन्स फॉर इच लॅम्बडा एक्सप्रेशन ई मॉड 2. जर तो इलेमेंट जर मॉड 2 असेल, ओके, इक्वल टू 0 असेल, तर काय होईल तो कलेक्टर्स डॉट लिस्ट. जे काही इलेमेंट्स असतील इव्हन ते काय होतील ह्या लिस्ट मध्ये इन्सर्ट. काय करायची फक्त आपण इथे प्रिंट करायची. जर प्रिंट करताना आपण काय करतो, जनरली इटरेटर वापरतो. इटरेटर मधून तो आपण एक एक इलेमेंट ओके. तर तुम्हाला काय करायचंय की जावा 8 चे फीचर्स हे विथ एक्झाम्पल करायचं आहे. जर तुम्हाला फक्त पाठ केलं, पाठांतराला काही अर्थ नाहीये, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू घेताना प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवायला लागतं. तुम्हाला सांगतील की मला, तुम्ही इंटरव्ह्यू देताना बघा की तुम्हाला सांगतील की मला इव्हन नंबर प्रिंट करायचे, पण कोड हा एक लाईन मध्ये आला पाहिजे. आता टीवाय लेवलला तुम्हाला माहिती नाही जावा 8 चे फीचर्स काय, बट ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू द्याल त्यावेळेस तुम्हाला ते फीचर्स सगळे डिटेलमध्ये करावे लागतील. ओके, नाउ वी आर गोइंग टू द नेक्स्ट पार्ट. जर कुणाला काही क्वेश्चन असेल, मीन्स कसा इंटरव्ह्यू द्यायचा, तर बिंदास विचार. परत सांगतो मी एकदा पुन्हा. आता याच्यामध्ये जावा तुम्ही शिकल्यानंतर आता स्प्रिंग फ्रेमवर्क जर शिकायचा असेल तुम्हाला, मी आता स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट वरती येतोय. स्प्रिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर याच्यामध्ये काय करावं लागणार तुम्हाला की जेएसपी आणि सर्वलेट ह्या दोन गोष्टी आपल्याला परफेक्ट आल्या पाहिजे, प्लस जावा 8 चे फीचर्स. ओके, ह्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आता सगळं जो स्प्रिंग मॉड्यूल आहे ते बऱ्यापैकी हे सर्वलेट वरतीच डिपेंड आहे. ओके, त्याला काही वेगळं करण्याची गरज नाहीये. आता याच्यामध्ये स्प्रिंग मध्ये बरेच मॉड्यूल्स आहेत, आपण सगळे काही शिकणार नाहीये, किंवा तुम्ही पण एंट्री करताना तुम्हाला काही सगळेच आले पाहिजे असं पण काही नाही, पण कोणतं तरी एक फ्रेमवर्क तुम्हाला आलं पाहिजे. स्प्रिंग मध्येही बरेच फ्रेमवर्क आहेत बघा. तुम्ही जर ट्युटोरियल्स जावा टी पॉइंटला जर गेले तर तुम्हाला सगळं दिसेल, मीन्स स्प्रिंग काय इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचे फीचर्स काय काय आहेत. आता सगळ्यात मेन स्प्रिंगचा फीचर्स आहे तुमचा डिपेंडन्सी इंजेक्शन. व्हॉट इज मीन बाय डिपेंडन्सी इंजेक्शन? मीन्स काय करतो आपण की डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे आपण लूजली कपल्ड ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. व्हॉट इज मीन बाय लूजली कपल्ड अँड टाईटली कपल्ड? पुन्हा क्वेश्चन येतो, साध्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला की लूजली कपल अँड टाईटली कपल म्हणजे काय, जे काही आपण प्रोग्राम करतो त्याची डिपेंडन्सी कुणावरतीही नकोय. आले लक्षात? जी काही मेथड डिफाईन केली, सपोज मी एक मेथड डिफाईन केली की ऍडिशनची मेथड, आणि मी काय केलं त्याला दोन पॅरामीटर्स पास केले ए आणि बी, पण मेथडची डेफिनेशन राईट डाऊन करताना मी इथे तुम्हाला दाखवतो. जर मी अशी केली, ओके, इथे एक मेथड घेतो इंटिजर ऍड, इंटिजर ए कॉमा इंटिजर बी, आणि याच्यामध्ये टाईप करताना मी काय केलं, याला रिटर्न करताना रिटर्न 5+8. ओके, आणि ही मेथड कॉल करताना आपण काय करतो, सपोज क्लासचा ऑब्जेक्ट असेल ए डॉट ऍड, आणि पॅरामीटर मी पास केले 5,7.
हे बघा आता हे वरचं सोडून द्या, क्लास काय आहे हे सगळं सोडून द्या, कारण तुम्ही तो विचार करत बसाल. हे बघा मी काय केलंय, सिंपल एक मेथड घेतली इंटिजर ऍड. ओके, त्याच्यामध्ये रिटर्न काय केलंय 5+8. पण इथं कॉल करताना मी ए हा क्लासचा ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करा, आणि कॉल करताना मी काय केलं 5+7, 5 आणि 7 पास केला. आता इथे येताना काय येतील व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू येईल 5 आणि बी ची व्हॅल्यू येईल 7. बट आउटपुट येताना काय येईल 5+8. कारण का की मी मेथड डेफिनेशन मध्ये काय केलंय, रिटर्न काय केलं 5+8. त्यामुळे तुम्ही मेथड मधून कोणतेही पॅरामीटर पास केले तर आउटपुट मला काय मिळणार आहे 13 म्हणजे 13. ओके, तुम्ही इथे कोणताही एलिमेंट पास केले तरी आपल्या 13 मीन्स काय झालं की तुमची मेथड ही डिपेंड आहे का कशावरती, ती डिपेंडंट, म्हणजे इथे रिटर्न त्याने काय केलंय नेहमी तोच करतो. ओके, म्हणजे इथे डिपेंडन्सी आली. ओके, मग ही डिपेंडन्सी रिमूव्ह करण्यासाठी काय करतो आपण की डिपेंडन्सी इंजेक्शन हा स्प्रिंग मध्ये काय केलं त्यांनी मेन फीचर्स ऍड केलेला आहे. म्हणजे अशी डिपेंडन्सी कशावरती, म्हणजे कोणत्याही मेथडची कशावरती डिपेंडन्सी नसते आणि कोणताही क्लास कोणत्या क्लासवरती डिपेंड पण नसतो. ओके, आता स्प्रिंग फ्रेमवर्क मध्ये असे बरेच काही फीचर्स आहेत. डिपेंडन्सी इंजेक्शन आहे, स्प्रिंग MVC आहे, स्प्रिंग JDBC आहे. आता JDBC TYच्या स्टुडंटला समजणार नाही की कसं आहे JDBC, पण MSCच्या स्टुडंटला कळेल की JDBC मध्ये आपल्याला जर एखादा रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल तर आपण मल्टिपल लाईन्सचा कोड करतो. जर तुमचे 10 व्हॅल्यू तुम्हाला इन्सर्ट करायच्या असतील तर तुम्हाला रिप्लेस स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, रिझल्ट सेट क्रिएट करा, सेट स्ट्रिंग करा, म्हणजे 10 असेल तर 10 सेट स्ट्रिंग, 100 असतील तर 100 वेळेस तुम्हाला एक स्टेटमेंट राईट डाऊन करावं लागतं. पण स्प्रिंग मध्ये तुम्हाला एका मेथड मध्ये फक्त सेव्ह नावाची मेथड आहे, ऑल डेटा इट विल बी स्टोर्ड इन द डेटाबेस. म्हणजे इतका कोड तुमचा काय होतं इथे रिड्यूस होतो. ओके, तसंच स्प्रिंग ORM आहे, ऑब्जेक्ट रिलेशनल मॉडेल. बाय युजिंग हायबरनेट वी कॅन यूज द स्प्रिंग. ओके, आता जे जुनं आपण JDBC शिकतो त्याच्यामध्ये बरेच ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स सगळे काय केलेले याच्यामध्ये यांनी इथे रिकव्हर केलेले आहेत. ओके, पण असं नाहीये की ते गरजेचंच नाहीये किंवा आउटडेटेड झालेलं आहे. ते तुम्हाला गरजेचं आहे कारण सगळ्या बेसिक कन्सेप्ट इथे यूज केलेले आहेत त्यांनी. ओके, आणि बाय युजिंग स्प्रिंग वी कॅन इम्प्लिमेंट द वेब ऍप्लिकेशन. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुमचं स्प्रिंग MVC, त्याच्यानंतर स्प्रिंग सिक्युरिटी एक मॉड्यूल आहे, त्याला आज मार्केटमध्ये खूप सारा स्कोप आहे. म्हणजे जर तुम्ही मार्केटमध्ये यायचं ठरलं, बघा इथे स्प्रिंग ट्युटोरियल, स्प्रिंग सिक्युरिटी ट्युटोरियल. जर तुम्ही याच्यामध्ये स्प्रिंग MVC केलं, स्प्रिंग सिक्युरिटी केलं तरी तुमचं खूप झालं. त्याच्यानंतर तुमचं स्प्रिंग बूट पण एक ऍप्लिकेशन म्हणजे फ्रेमवर्क आहे. जे स्प्रिंग MVC चे ड्रॉबॅक्स आहेत ते स्प्रिंग बूट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, रिकव्हर इथे केलेले आहे. ओके, असं काही नाहीये की जर तुम्हाला 2 फ्रेमवर्क शिकायचे असेल तुम्हाला क्लास लावणं गरजेचं आहे, असं काही नाहीये. जर तुम्ही युट्यूबला गेले तर तुम्हाला असे बऱ्याच लिंक मिळतील की जिथे पूर्ण मॉड्यूल्स शिकवलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही ते तिथून रेफर करा, कारण मार्केटमध्ये हे जर क्लास तुम्हाला लावायचे ठरले तर तुम्हाला 20 आणि 25 हजाराशिवाय एक मॉड्यूल ते शिकवणार पण नाही, इतकी फीज असते. कमी पैशात दिलं तर ते पण घेणार पण नाही. म्हणजे जे प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, कारण मीच बोलतोय मला असं वाटतंय की कुणी काय ऐकतंय की माहित नाही, कुणाला काय कळतंय हे पण कळत नाहीये. बिंदास क्वेश्चन विचारा, मी परत सांगणार. आहे कुणाला काही क्वेश्चन? एनी स्टुडंट? मला वाटत नाही कुणाला इंटरेस्ट दिसतोय काही विचारण्यामध्ये. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही मार्केटमध्ये येताना आपलं कोर जावा तर आहेच, आपल्याला ते करायचंच आहे, पण येताना तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा आणि जावा 8 मोस्टली कॉन्सन्ट्रेट करा. जर तुम्हाला वेब ऍप्लिकेशन जर इम्प्लिमेंट करायचे असतील तर तुम्ही जावा मध्येही बाय युजिंग JSP, आता JSP आउटडेटेड झालंय, बाय युजिंग स्प्रिंग बूट तुम्ही वापरू शकतात. आणि त्याच्यामध्येही तुम्हाला सिंपल JDBC वापरता येत नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला हायबरनेट दिलेला आहे.
म्हणजे तुम्हाला हायबरनेटचा पण स्टडी करावा लागणार आहे. ओके, त्याच्यामुळे हायबरनेट तर कंपल्सरी आहे, प्लस स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूट ह्या दोन पैकी एक फ्रेमवर्क तुम्हाला जावामध्ये शिकावा लागणार आहे. हायबरनेट हा डेटाबेसचा पार्ट झाला, डेटाबेसचा फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत. बाय युजिंग हायबरनेट आणि स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूट वी कॅन इम्प्लिमेंट आवर वेब ऍप्लिकेशन. कुणाला काही क्वेश्चन? PY चे स्टुडंट काही कळतंय का? पोटे सर आहेत का? हॅलो, हॅलो. कोणाला काही क्वेश्चन? हा सर, काय हा. स्टुडंट बोलत नाही, आहे का नाही? स्टुडंट आहेत, पण टीवायची संख्या कमी आहे ना आपली यावेळेस. हा, आणि SY आणि बाकीच्यांचं MCS वगैरे यांचं झालेलं, SY चं तर झालेलंच नसतं. आणि राहिला म्हणजे MCS चा आता प्रश्न. SY चे पण स्टुडंट जॉईन आहे का? हा, SY चे पण ऍड केले आपण इथं. ओके SY, ओके TY, MCS 1, 2. आता MCS 1, 2 ची पण संख्या कमीच आहे. ओके ओके. किती जण आहे आता MSc चे आता लॉकडाऊन मध्ये, join? हा, कदाचित लॉकडाऊन मध्ये त्यांचं एवढं बेसिक क्लिअर झालेलं नसावं. त्यांना जनरल जरी एक्सप्लेन केलं ना सर आपण, वेब ऍप्लिकेशन, इंडस्ट्री वर्क कसं चालतं वगैरे सर्व. नाही ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये आता हे कसं आहे, जर ते सांगायला गेलं तर SY चे स्टुडंट सगळे त्यांना डोक्यावरून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही. MSc चे आहेत, ऍटलिस्ट त्यांना तरी कळलं पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये काय झालंय की सध्या जावा 8 हे फीचर जास्त झाले, आणि जे PHP आपण बघतोय की त्या PHP मध्ये पण बरेच फ्रेमवर्क आले. सध्या PHP मध्ये लारावेल म्हणून एक फ्रेमवर्क आहे की ज्याला आज मार्केटमध्ये चांगला स्कोप आहे. म्हणजे बरोबर. ते जर मुलांनी केलं तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायला स्कोप आहे. जे पास आउट झालेलं आहे त्यांच्यासाठी सध्या खूप चान्सेस असतात. आता स्प्रिंग मॉड्यूल सांगण्याचं बेनिफिट एवढाच होता की कमीत कमी जे TY जे पास आउट होतील किंवा मग MSc ला जे आहेत त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. कारण मार्केटमध्ये सध्या फुल फॉर्म मध्येच कॅम्पस चालू आहे सध्या. अक्षरशः कॅन्डिडेट पण मिळत नाही. म्हणजे ज्यांना 50% इंटरव्ह्यू जरी चांगला गेला तरी त्याला घेऊन टाकतात, असं अशी सिच्युएशन सध्या. मग जे हे SY जर शिकायचं असेल, हा, हे जर आपल्याला याचे जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर कशी घेता येईल विद्यार्थ्यांना इथे? नाही आता मी इथे जॉईन केलं. मी खास स्प्रिंग MVC मध्ये जॉईन केलं, स्प्रिंग बूट मध्ये, हायबरनेट मध्ये. तर याचं युट्यूबला बरेच असे ट्युटोरियल्स आहेत, म्हणजे जे बेसिक पासून पॉइंट टू पॉइंट घेतात. जसं मी रेफर बरोबर. बाय दुर्गेश म्हणून एक आहे, त्याचं जर आपण बघितलं ना की तुम्हाला पायथॉन, स्प्रिंग, लारावेल हे पूर्ण बेसिक म्हणजे कोर पासून ते सगळे त्याचे सगळे व्हिडिओ याच्यावरती आहेत युट्यूबला. मुलांनी जर ते जरी रेफर केले, म्हणजे स्पेशली क्लास लावण्याची गरज नाहीये, ते जरी रेफर केले कमीत कमी 15-20 एक महिन्यामध्ये ते रेफर करायचे आणि फक्त प्रॅक्टिकली करून बघायचं. बरोबर. तेवढं खूप झालं देता येईल असं. आपल्याला त्यांना प्रोजेक्ट वगैरे देता येतील, असे मिनी प्रोजेक्ट या फॉर्म मध्ये असाइनमेंट देता येईल त्यांना? हो हो. हा, नाही त्याच्यातून म्हणजे त्यांना जे आता बोला. TY ला आहेत ना त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. म्हणजे आता कसं आहे, त्यांचा कोर जावा चालू आहे आणि फर्स्ट राऊंड हा फक्त तुमचा कोर जावा किंवा PHP जे असेल तर जे आपण TY ला जे PHP शिकतो त्याच्यावरतीच तुमचा फर्स्ट राऊंड होता. तर तुमचं ते क्लिअर असेल तर बरोबर. तुम्हाला सेकंड राऊंडला एंट्री दिली जाते. मग सेकंड राऊंडला तुम्हाला बरोबर. कोणतं तरी एखादा फ्रेमवर्क आला पाहिजे, एक तर स्प्रिंग असू द्या, लारावेल असू द्या, स्प्रिंग बूट असू द्या. म्हणजे बरोबर. असं मुलांनी जर आता TY ला जे आहेत ना त्यांनी जर समजा एखादं फ्रेमवर्क शिकले तर त्यांना TY नंतर लगेच जॉब मिळू शकतो. म्हणजे तसं काही नाही की MCS पाहिजे. असे आपले बरेच जुने स्टुडंट काय जे ग्रॅज्युएशन वरती पण चांगले पॅकेज घेतात. तसं त्यांना फ्रेमवर्क वरती सांगता आलं तर बघा, हे कधी चांगलं सध्या जे फ्रेमवर्क कसं वर्क होतं काय वगैरे जनरल आयडिया. ठीक आहे ना. मी एक आता इथे एक फ्रेमवर्क सांगतो. म्हणजे आता एक मॉड्यूल डेव्हलप केलेलं आहे. हे
MSc च्या स्टुडंटला माहिती असेल की हे आपलं इक्लिप्स किंवा STS म्हणतात. आता मी STS यूज करतो, म्हणजे स्प्रिंग टूल सूट हे टूल आहे. ओके, हे खास स्प्रिंग साठी डेव्हलप झालेलं आहे. आणि इक्लिप्स पण चालतं, म्हणजे इक्लिप्स आणि SAM आहे जवळजवळ. ओके, तर हा एक प्रोजेक्ट मिनी प्रोजेक्ट डेव्हलप केलेला होता की याच्यामध्ये आता MVC म्हणजे काय की मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. 3 स्टेप मध्ये तुमचं काय होतं, प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतं. आता मी हे फोल्डर डिवाइड केले बघा, इथे कंट्रोलर क्लास दिसतोय, डाव म्हणजे डेटा ऍक्सेस लेअर. ओके, मॉडेल पण आहे. ओके, MVC मधला M कंट्रोलर. ओके, मॉडेल व्ह्यू पार्ट मध्ये आपलं. आता इथे व्ह्यू पार्ट जो आहे या ऍप्लिकेशन मध्ये मी अँग्युलर मध्ये डेव्हलप केलेला आहे. आणि एक तुम्ही याच्यामध्ये JSP पण यूज करू शकता फॉर व्ह्यू पर्पज. आपल्याला व्ह्यू म्हटलं की HTML लागतं, जावास्क्रिप्ट लागतं, किंवा PHP लागेल, किंवा अँग्युलर लागेल. कोणताही तुम्ही एक लँग्वेज फ्रंट एंडला यूज केली तरी चालतं. आता इथे जर कंट्रोलर क्लास बघितला, कंट्रोलर क्लास मध्ये काय केलेलं आहे, फक्त त्या मेथड्स मी कॉल केलेले आहे. ओके, म्हणजे त्याला असं स्पेशली गरज नाही की तुम्हाला खूप सारा कोड लिहावा लागेल. ओके, असं काही नाहीये. ते एक एक लाईनच्या कोड मध्ये आपला डेटा सेव्ह होतो. जे आपण PHP मध्ये असेल किंवा जावा मध्ये असेल, त्याला आपल्याला मल्टिपल लाईनचा कोड राईट डाऊन करावा लागतो. तसं इथे नाहीये. ओके, मी आता काय केलेलं आहे, फक्त पोस्ट मॅपिंग मध्ये काय केलं, सेव्ह स्टुडंट नावाचं केलेलं आहे. मी जो फॉर्म जो फिल करणार आहे तो फक्त माझा एका मेथड वरती तो डेटाबेसला सेव्ह होतो. ओके, म्हणजे जो कोड मला तिथे 20 ते 30 लाईन राईट डाऊन करायचे आहे, तो मला काय झाला, फक्त इथे एका लाईन मध्ये माझा तो डेटा काय होतो तुमचा डेटाबेसला जातो. आणि किंवा एका लाईन मधूनच तो डेटा गेट होतोय. म्हणजे बघा इथे मी काय केलं, गेट केलं डेटाबेसला. आता ज्यावेळेस आपण डेटाबेस यूज करतो त्यावेळेस मल्टिपल लाईनचा कोड असतो, तो राईट डाऊन करणं म्हणजे टाइम पण जातो, त्याचे ड्रॉबॅक्स पण खूप आहेत. आता याचा जर अँग्युलरचा पार्ट जर बघितला, आता अँग्युलर सुद्धा एक फ्रंट एंड म्हणजे वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी एक फ्रेमवर्क आहे वेगळं. अँग्युलर असेल, अँग्युलर JS असेल, PHP असेल, लारावेल असेल, हे वेगवेगळे फ्रेमवर्क आहेत. एखादी असा प्रोजेक्ट आहे का सर, आता त्यांना दाखवता येईल मिनी तोच प्रोजेक्ट दाखवतो. एखादी? पण आता सर विषय असा आहे की SY चे स्टुडंट आहे ना, त्यांना कळणार नाही. नाही, त्यांना आहे ना EY चे असं आउटलाईन जरी कळाली ना की हा दिस इज द प्रोजेक्ट अँड दीज आर द कोड्स रिटन फॉर दॅट. Yes, yes. हे बघा, आता एक सिंपल मॉड्यूल डेव्हलप केलेलं आहे इथे की ऍड स्टुडंट, व्ह्यू स्टुडंट, इथे आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे याच्यामध्ये. आणि बॅकएंडला हा जावाचा कोड आहे. बघा याच्यामध्ये काय असतं की फ्रंट एंड तुम्ही काही वापरा. जर तुम्ही एखादा फ्रेमवर्क शिकला ना, TY पर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळत नाही, आणि एखाद्या फ्रेमवर्क मध्ये गेले ना तुम्ही, फ्रंट एंडला कोणताही एक फ्रेमवर्क वापरा, म्हणजे अँग्युलर, PHP, JSP, काय जे असेल ते तुम्ही फ्रेमवर्क त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ते इम्प्लिमेंट करा. जसं फ्रंट एंड किंवा HTML असेल ते. बघा तसं हा केलेला आहे ना, हा सगळा अँग्युलर मध्ये केलेला आहे. आता इथे व्ह्यू स्टुडंटचं पेज कॉल झालं, इथे ऍड जर स्टुडंट केलं तर इथे माझा एक फॉर्म ओपन होतो. आता अँग्युलरचा फ्रेम बेनिफिट असा आहे की सिंगल पेज ऍप्लिकेशन, म्हणजे हे सगळे एकाच पेज मध्ये राईट डाऊन केलेलं आहे. असं काही नाही की त्याला ऍड स्टुडंट साठी वेगळं पेज, व्ह्यू स्टुडंट साठी वेगळं पेज, असं नाहीये. हे फक्त सिंगल पेज ऍप्लिकेशन. अँग्युलर मध्ये आपण फक्त सिंगल पेज ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. ज्या काही स्क्रीन ओपन होतील त्या सगळ्या एकाच पेज मध्ये असतात. त्याच्यासाठी तुम्हाला 10 पेजेस राईट डाऊन करायची गरज नसते. आता हे बघा, जावा स्क्रिप्ट जे आपण म्हणतो, जावा स्क्रिप्ट आपल्याला आलं पाहिजे, ते मार्केटमध्ये आहे, गरज आहे मार्केटमध्ये. पण आता इथे बघा, मी काही टाईप केल्यानंतर लगेच व्हॅलिडेशन दिले, इनव्हॅलिड ईमेल फॉर्म. हे सगळे अँग्युलरचे बेनिफिट आहेत. म्हणजे अँग्युलर मध्ये तुम्हाला काय होतं, सगळं 2 वे बाइंडिंग डेटा इथे आपण मर्ज करू शकतो, लगेच आपला रिझल्ट पण मिळतो. हे व्हॅलिडेशन सगळे अँग्युलर मध्येच इथे केलेले आहे. किंवा याच्यामध्ये बुटस्ट्रॅप एक
कन्सेप्ट आहे. जावास्क्रिप्ट पण मर्ज करता येतं. स्टुडंट ऍडेड सक्सेसफुल. आता इथे आपण काय केलंय की इथे फक्त डेटा स्टोअर केला. हे बघा 3 डेटा म्हणजे जो व्ह्यू पार्ट आहे माझा इथे दिसला असेल तुम्हाला. हे बघा मी काय केलंय की हे फक्त अँग्युलर मध्ये फ्रंट व्ह्यू बनवलेला, पण हा माझा बॅकएंडला कोणता कोड एक्झिक्यूट होतोय, जावाचा कोड एक्झिक्यूट होतोय. म्हणजे असे ऍप्लिकेशन तुम्ही ह्या नव्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. हे बटन्स वगैरे डिझाईन पार्ट हे सगळं बूटस्ट्रॅप मध्ये केलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही फ्रेमवर्क शिकाल त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी कळतील तुम्हाला. आता जर मला हा सपोज मी जो ऍड केला हा सचिन@gmail.com मला अपडेट करायचा असेल तर मी अपडेटचं लगेच स्क्रीन ओपन झाली. ओके, याला बीटेकच्या ऐवजी इथं BCA घेतो आणि अपडेट म्हणतो. हे बघा इथं लगेच याचं BCA क्रिएट झाला, बघा अपडेट झालं. म्हणजे हे सगळे सिंगल पेज ऍप्लिकेशनला तुम्हाला सपोर्ट करतात. इथं सगळं तुम्ही जर सर्च केलं तर हे सर्च सुद्धा बघा डायनेमिक, सगळं डायनेमिक होतं. म्हणजे हे फक्त फ्रेमवर्क मुळेच पॉसिबल झालं. आणि मार्केटमध्ये याची डिमांड जास्त आहे की तुम्हाला कोणतं तरी एक फ्रेमवर्क आलं पाहिजे. आणि बघा बॅकएंडला सगळा माझा कोड एक्झिक्यूट झाला. मी एकही क्वेरी बॅकएंडला लिहिलेली नाही. तुम्हाला मी इथे दाखवलंय की मी फक्त काय केलेलं आहे, मेथड राईट डाऊन केलेलं आहे. पण हायबरनेट काय करतं, त्या मेथडला काय करतो तो डायरेक्ट क्वेरी मध्ये कन्वर्ट करतो. हे बघा मी फक्त काय केलं, सेव्ह स्टुडंटला एवढंच राईट डाऊन केलेलं आहे. जो काही डेटा येतोय आता हे तुम्हाला कळणार नाही की रिक्वेस्ट बॉडी काय आहे, सगळं हे कळणार नाही. पण मग हे सिंपल आहे. फक्त डेटाबेसचा जो कोड आपण समजा माझ्या 5 फील्ड असतील तर मला जवळजवळ 15 लाईनचा कोड राईट डाऊन करावा लागतो. मी इथं काय केलं, एका मेथड मध्ये स्टोअर झालं बाय युझिंग हायबरनेट. हायबरनेटने काय केलं, त्या मेथडला डायरेक्टली क्वेरी मध्ये कन्वर्ट केलं. जर बॅकएंडला बघा तुम्ही डायरेक्ट क्वेरी क्रिएट झाली. म्हणजे असे फ्रेमवर्क आहेत. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल ना, एक फ्रेमवर्क करूनच तुम्ही एंट्री करायची. आणि फ्रेशर लेवलला जर तुम्हाला फ्रेमवर्क येत असेल तर उलट जास्त डिमांड आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जावा 8 चे फीचर्स सगळ्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे कलेक्शन म्हणजे तुमचं ॲरे लिस्ट, लिंक लिस्ट, त्याच्यानंतर हॅश मॅप, ट्री सेट, प्रत्येक याच्यामधले डिफरन्स, त्याच्यानंतर स्ट्रिंग क्लास वाय स्ट्रिंग इज इम्युटेबल. बरं सिंगलटन काय कन्सेप्ट आहे, म्हणजे या सगळ्या कोर जावामध्ये आपल्याला आहेत पण आपण शिकवत नाही त्या, म्हणजे ते डिटेलमध्ये बघत नाही. म्हणून तो आपल्याला नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतो. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली एक एक करून बघू त्यावेळेस ते अंडरस्टँड होईल. आता स्ट्रिंगचे 2 ऑब्जेक्ट कधी क्रिएट होतील, एक कधी क्रिएट होईल. आता जावामध्ये असं आहे की जावाचं आपल्याला एकच माहिती आहे. इव्हन मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मला माहित होतं की जावामध्ये फक्त न्यू ऑपरेटरने ऑब्जेक्ट क्रिएट होतो. पण जावामध्ये 5 वेने आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. हे मी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला समजलं. अशा गोष्टी म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या क्लिअर होतात की नाही यार याच्यामध्ये खूप काही आहे पण आपण बघितलं नाही कधी असं. आणि सगळ्या गोष्टी गुगलला अवेलेबल आहे. जावा टी पॉइंट रेफर करा किंवा युट्यूबला जर तुम्ही गेले तर मी ग्रुपवर टाकेल. जर तुम्हाला फ्रेमवर्क शिकायचं असेल ना तर ज्या ट्युटोरियल मी रेफर केलं त्यांच्या लिंक देतो, त्या रेफर करा. सगळं आहे त्याच्यामध्ये. प्रोजेक्ट सुद्धा तयार करून दाखवलेले आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कसं वापरायचं ते सुद्धा तयार करून दिलेलं आहे. हे सगळं फ्री मध्ये. एवढे क्लास लावून तिथून रेफर केलं तरी चालतंय असं. थोडक्यात स्टुडंटने स्वतः केलं पाहिजे. हो ते महत्वाचं आहे, बाकी काय नाही. त्याने त्याचा वेळ काढून त्याने सिंपल प्रोजेक्ट त्याने स्वतः बनवले पाहिजे. हो तर असं म्हणजे नेटवर दिलेलं आहे त्यांनी. जावा टी पॉइंट रेफर केलं त्याच्यावरती प्रोजेक्ट दिलेले आहेत त्यांनी, सगळे कोड पण दिलेले आहेत त्यांनी. ते रेफर करायचे, फक्त प्रॅक्टिकली करून बघायचं, कन्सेप्ट मेन क्लिअर करायचे. इव्हन PHP पण दिलेलं आहे, लारावेल पण दिलेलं आहे. सगळं गुगलला फ्री मध्ये अवेलेबल आहे. फक्त आपण करून बघायचं आणि मग इंटरव्ह्यू द्यायचे. एकदा स्टडी झाला की मग इंटरव्ह्यू द्यायचे आपण. बघा इथे प्रोजेक्ट्स पण आहेत. आणि मेन म्हणजे जे ज्यांना जावामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी स्प्रिंग MVC करा, स्प्रिंग बूट करा. ज्यांना PHP मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी लारावेल बघा. PHP मध्ये पण आधी बेसिक PHP क्लिअर करा.
ज्यांना पायथॉन मध्ये असेल, पायथॉनचे पण फ्रेमवर्क आहेत त्याच्यामध्ये ते पण स्टडी करा तुम्ही असं. ठीक आहे, चालेल सर. Okay, okay. जर मुलांना Thank परत you, जर sir. बेसिक पासून घ्यायचं असेल ना, आपण एक सिरीज तयार करू. म्हणजे समजा दर शनिवारी अर्धा तास किंवा 1 तास आपण बेसिक पासून जर एखादं फ्रेमवर्क घेतलं तर अजून ते मुलांचं जास्त क्लिअर होईल सर. फक्त त्याच्यामध्ये मुलं बरोबर. तयार पाहिजे. कमीत कमी जे टीवायचे स्टुडंट असतील किंवा एमएससी चे असतील ना, त्यांना जर शिकायचं असेल तर आपण घेऊ तसं, म्हणजे करू प्रयत्न तसं. चालेल. आपलं सेशन संपतोय का सर आता? हो हो. पोटे सर आहे, पोटे सर. हो सर. हॅलो. ओके. कुणाला काही विचारायचं असेल स्टुडंटला, विचारायचंय का कुणाला? इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क टू द एक्सपर्ट. Student from TY and MCS1. If you have any question, ask immediately because we are going to close this session now. If you don't ask any question, it means you have not actively participated. Whatever the doubts in your mind, please ask. No one is there. Okay. Okay, sir. ओके सर. Now सर तुमची conclude. स्क्रीन स्टॉप करता का नागरे सर? सगळ्या विद्यार्थ्यांनी आपले जे काही व्हिडिओज आहेत ते ऑन करायचे आहेत. आपल्याला एक एक्सपर्ट सोबत आपल्याला त्या ठिकाणी एक फोटो घ्यायचा आहे त्यासाठी. Yeah, we have a small photo session. Photo session करायचं आपल्याला ऑनलाईन. सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व all the participants are requested to keep your video on. आजच्या या एक्सपर्ट लेक्चरसाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक नागरे सर, ज्यांनी उल्लेख केला की मी त्यांचा विद्यार्थी आहे, हे सुरुवातीला सांगण्याचं मी विसरलो. तसा मी चौधरी सर आणि नागरे सर दोघांचाही विद्यार्थी आहे. तसं पाहिलं तर ते एक पिढी आणि आमची दुसरी पण पिढी कन्सिडर केली तर या ठिकाणी आपली जी काही तिसरी पिढी त्या ठिकाणी सुरू आहे की असं आपण म्हणू शकतो. इट्स ओके. आपण आता शेवटाकडे जातो आहे. सर पुण्याला अत्यंत त्यांच्या बिझी शेड्यूल मधून अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला ते अवेलेबल झाले, त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे व्यक्तिशः
त्यानंतर संगणक विज्ञान डिपार्टमेंट आणि महाविद्यालयाच्या वतीनं त्या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपले प्राचार्य डॉक्टर आर के दातीर सर, उपप्राचार्य प्रवीण आयर सर, संगणक विभाग प्रमुख चौधरी सर, सर्व संगणक विभागातील स्टाफ आणि खऱ्या अर्थाने तुम्ही विद्यार्थी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या एक्सपर्टचा लाभ घेतला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. आणि हा जो काही लेक्चर आहे, एक्सपर्ट लेक्चर, ते संपलं असं जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद चौधरी सर. धन्यवाद मोठे सर. थँक्यू. विद्यार्थ्यांनी एक्झिट झालं तरी चालेल सर. आय थिंक लेफ्ट झाले वाटतं. ठीक आहे, करू एंड सर मग. थँक्यू. हो हो